नमस्कार। आज प्रथम आपल्या अभिव्यक्ती चॅनलला सबस्क्राइब करणाऱ्यांची संख्या आता 1,50,000चा टप्पा ओलांडून पुढे चाललेली आहे। तुम्हा सगळ्यांच्या या उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसादाबद्दल मी तुम्हा सगळ्यांसमोर नतमस्तक आहे। तुम्हा सगळ्यांचा मी अगदी मनापासून अंतःकरणापासून ऋणी आहे। ते ऋण व्यक्त करून आता आजच्या विषयाला सुरुवात करूया। 12 मे 1666 ही ती ऐतिहासिक तारीख आहे की ज्या तारखेला आग्र्याच्या लाल किल्ल्यामध्ये जे काही घडलं त्यामुळे त्या प्रसंगाचं स्मरण होताच तमाम मराठी माणसांची छाती आजही गर्वाने आणि अभिमानाने फुलून जाते। एका तहानुसार छत्रपती शिवाजी महाराज संभाजी राजांसह याच दिवशी औरंगजेबाला भेटण्यासाठी त्याच्या दरबारामध्ये पोहोचले होते। सविस्तर सगळं सांगण्याची अजिबातच आवश्यकता नाही, कारण तो सगळा इतिहास प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयावरती पिढ्यानपिढ्या कायमचा कोरला गेलेला आहे। तर औरंगजेबाने जाणीवपूर्वक अपमान करण्याच्या उद्देशाने आपल्याला मागच्या रांगेमध्ये उभं करण्याचं नियोजन केल्याचं पाहिल्यामुळे शिवाजी महाराज प्रचंड संतप्त झाले आणि भर दरबारातून संभाजी राजांसह तडक बाहेर पडले। आपला दरबार, आपली शान, आपला मान, आपला थाट शिवाजी महाराजांनी पाहावा अशी इच्छा बाळगणाऱ्या औरंगजेबाची साऱ्या दरबारासमोर मानहाणी करून शिवाजी महाराज बाहेर पडले। मराठी माणूस म्हणजे काय, मराठी मुलूख म्हणजे काय, मराठी माती आणि मराठी अस्मिता म्हणजे काय याचं ज्वलंत उदाहरण महाराजांनी दिल्लीश्वर औरंगजेबाला आपल्या त्या कृतीमधून दाखवून दिलं। महाराजांच्या जीवनातील हा अतिशय महत्त्वाचा प्रसंग मला आज सकाळी आठवला ते वर्तमानपत्र वाचताना। तब्बल 14-15 तास राज ठाकरे यांना भेटीसाठी अमित शहा यांनी दिल्लीमध्ये ताटकळत ठेवलं आणि मग त्यांना भेट दिली असं वृत्त आज प्रकाशित झालेलं आहे। ती बातमीसुद्धा ही शेजारी दाखवत आहे मी, लोकसत्तामधील आहे, ही अन्यही वर्तमानपत्रांमध्ये आहे। हे असं सगळं सांगावं लागतं कारण मनसेचे कार्यकर्ते सुद्धा आता ट्रोलिंगमध्ये मोदींच्या अंधभक्तांपेक्षा कुठेही मागे राहिलेले नाहीत। आपण मनसेच्या संदर्भातील एखादा लेख शेअर केला किंवा कुठली बातमी शेअर केली की तो लेख मूळ कोणी लिहिला आहे किंवा ती बातमी मूळ कोणत्या वर्तमानपत्रामधील आहे तिथपर्यंत पोहोचून त्यांना दमदाटी करण्याइतकी या मनसेच्या काही उथळ कार्यकर्त्यांची हैसियत नसते। मग आपल्यासारख्यांनी ते लेख शेअर केल्यावरती आपल्या फेसबुक किंवा ट्विटर प्रोफाईलवरती येऊन हे लोक आपल्या आई बहिणीचा उद्धार करत बसतात। याबाबतचं एक ताजं उदाहरण नुकतंच माझ्या बाबतीत घडलं ते सांगतो आणि मग पुढे जाऊ। महाराष्ट्र टाइम्स या प्रमुख दैनिकातील दर रविवारी प्रकाशित होणारं तंबी दुराई यांचं दीड दमडी हे सदर अतिशय लोकप्रिय आहे। आपल्या विनोदी आणि अद्भुत अशा वेगळ्याच विडंबनात्मक शैलीमधून तंबी दुराई सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या दांड्या गुल करत असतात। त्या सदरातून कोणीही त्यांच्या तावडीतून सुटत नाही। मला खात्री आहे की स्वतः राज ठाकरे देखील तंबी दुराई यांचं ते सदर आवडीने वाचत असतील, कारण त्यांच्या भाषणाची वक्तृत्वाची म्हणजे राज ठाकरे यांच्या वक्तृत्वाची शैलीसुद्धा साधारणपणे तंबी दुराई यांच्या त्या तिरखस विडंबनात्मक लेखन शैलीसारखीच आहे। तर मागच्या रविवारी त्या सदरामध्ये पुण्याचे मनसेचे नेते वसंत मोरे यांनी नुकताच दिलेला राजीनामा आणि त्यावरती राज ठाकरे यांची प्रतिक्रिया अशा कल्पनेवरती आधारित तंबी दुराई यांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये विनोदी विडंबन केलं होतं। अन्य असंख्य लोकांप्रमाणेच मलाही ते प्रचंड आवडलं। मी ते माझ्या फेसबुक वॉलवरती कॉपी पेस्ट केलं आणि त्याखाली दीड दमडी महाराष्ट्र टाइम्स तंबी दुराई असा सगळा उल्लेख अगदी स्पष्टपणे केला, ज्याचं क्रेडिट त्याला द्यायला हवं। आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडिया साक्षर व्हावं असा राज ठाकरे यांचा कायम प्रयत्न असतो, अनेकदा तो दिसून आलेला आहे। आताही काही दिवसांपूर्वी नाशिकला मनसेचा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला, त्यामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाचा प्रभावी आणि पॉझिटिव्ह वापर कसा करावा याविषयीचं अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण मार्गदर्शन करण्यात आलं। राज ठाकरे यांच्या भाषणाच्या आधी मी स्वतः ते नंतर यूट्यूबवरती लक्ष देऊन ऐकलं। खरोखरच उत्तम होतं ते, परंतु मनसेचे कार्यकर्ते हे सगळं गांभीर्याने घेतात असं काही दिसत नाही। मी तंबी दुराई यांचा तो रविवारचा लेख माझ्या फेसबुक वॉलवरती शेअर केल्यावर मनसेचे काही उथळ बुद्धीचे कार्यकर्ते तिथे धावून आले। बरं, तो लेख मी लिहिलेला नसून अन्य कुणाचा तरी आहे आणि मी तो शेअर केला आहे हे सुद्धा त्यांना कळत नव्हतं, इतके ते मंद। त्या व्यतिरिक्त त्यांना त्या लेखातील उपहास, विडंबन, विनोद हे काहीच समजलेलं नव्हतं। केवळ आपल्या साहेबांवरती यात काहीतरी चुकीचं लिहिलं एवढंच त्यांना कळलं। असले उथळ बुद्धीचे हे लोक। आणि मग त्यातील काही जणांनी माझ्या आई बहिणीचा उद्धार सुरू केला। त्यातील प्रातिनिधिक म्हणून एकाचं नाव फक्त मी शेजारी दाखवतो।
त्याची कमेंट दाखवत नाही, कारण त्याने माझ्या आईविषयी अतिशय घाणेरडं लिहिलं आहे त्यामध्ये. मला हे एक कधीच कळत नाही, ते त्या विकृत भिडेचे ते बावळट धारकरी असोत किंवा मोदींचे अंधभक्त असोत किंवा त्या नारायण राणेंच्या उथळ बुद्धीच्या पोरांचे समर्थक असोत किंवा हे आता मनसेचे काही समर्थक असोत, या लोकांना एखाद्याने आपल्या नेत्यांविषयी लिहिलेलं बोललेलं पटलं नाही तर त्यांनी त्या व्यक्तीला भलंबुरं बोलायला हवं ना. त्याच्या आईशी किंवा बहिणीशी त्याच्या त्या लिखाणाचा किंवा बोलण्याचा काय संबंध असतो? हे सगळे लोक त्या अशा लिहिणाऱ्या किंवा बोलणाऱ्याच्या आई बहिणीला घाणेरड्याशिवाय काय घालतात? आता हा जो कोणी मनसेचा मंदभक्त आहे त्याला माझ्या आईविषयी घाणेरडं बोलण्याचा अधिकार कोणी दिला? हे सगळंच अतिशय संतापजनक आणि विकृत आहे. आणि विशेष म्हणजे हेच सगळे लोक, ते मोदींचे अंधभक्त असोत किंवा त्या संभाजी भिडेचे धारकरी असोत किंवा आता हे मनसेचे लोक असोत, आपली महान परंपरा संस्कृती वगैरे सगळ्याचे सतत गोडवे गाताना दिसतात. हे असे लोक कशा पद्धतीने या महाराष्ट्राचं नवनिर्माण करणार आहेत हा मोठा प्रश्नच आहे. असो, तर आपल्या मूळ विषयाकडे येऊ. पूर्वी काँग्रेसच्या हायकमांड संस्कृतीवरती सतत टीका करणारे भाजपचे सर्व राज्यांमधले लोक, अगदी आपल्या महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीसही कसे दर आठवड्याला आता दिल्ली दरबारी रुजू होत असतात ते आपण सगळेच पाहतो. आता त्याचं त्यांना काही वाटत नाही. परंतु ते सोडा, फडणवीसांचं सोडा, आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेतो असं सतत सगळीकडे म्हणत फिरत असलेले एकनाथ शिंदेसुद्धा आठवड्यातून 2-4 वेळा दिल्ली दरबारी कुर्निसात करायला जाताना आपण सगळेच पाहतोय. आपण ज्यांचं सतत नाव घेत असतो ते बाळासाहेब ठाकरे कधीही दिल्लीच्या दरवाजात जायचे नाहीत, गेले नाहीत. दिल्लीचे सगळे सरंजामदार मुंबईत मातोश्रीला येऊन त्यांना भेटायचे, याचा एकनाथ शिंदेंना पूर्ण विसर पडलाय. मोदी आणि अमित शहा बोले तैसे महाराष्ट्रातील शिंदे सरकार चाले, अशी सगळी जवळपास गेली 2 वर्ष आपल्या राज्याची अवस्था आहे. केंद्र सरकार गुजरातची विशेष काळजी घेते आणि महाराष्ट्र सरकारसुद्धा गुजरातचीच विशेष काळजी घेते, हे आपण सगळेच जण पाहतोय. त्याबाबतचा एक सविस्तर एपिसोड सगळे पुरावे आणि सगळ्या संदर्भांसह लवकरच घेऊन येईन मी. परंतु तोंडाने सतत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि प्रत्यक्षात महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्राची अस्मिता, मराठी बाणा वगैरे वगैरे सगळं दिल्लीश्वरांच्या चरणी व्हायचं, असं सगळं सध्या सुरू असल्याचं दुर्दैवी चित्र आपण सगळी मराठी माणसं सध्या पाहतो आहोत. दुसरं काहीही करतील, पण एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची सारखी दिल्लीश्वरांची लाचारी राज ठाकरे पत्करणार नाहीत असं मनात आत कुठेतरी एखाद्या कोपऱ्यामध्ये सतत वाटत असायचं. परंतु ती आशाही आता फोल ठरली. आधी मोदींचं कौतुक, मग मोदींवरती टीका, आता पुन्हा मोदींचं कौतुक. राज ठाकरे यांच्या या सगळ्या प्रवासाला महाराष्ट्र आता येत्या काळामध्ये कसा प्रतिसाद देतोय ते आपल्याला नजीकच्या भविष्यात कळेलच. परंतु भाजप किती घाबरलेला आणि हादरलेला आहे हे मात्र या सगळ्या घडामोडींमधून स्पष्ट झालेलं आहे. एकनाथ शिंदेंना हाताशी धरून शिवसेना फोडून उद्धव ठाकरेंचं सरकार पाडून फडणवीसांचा वैयक्तिक इगो सुखावला, परंतु भारतीय जनता पार्टीला राजकीयदृष्ट्या त्याचा काहीच लाभ झाला नाही. मग अजित पवारांना हाताशी धरून राष्ट्रवादी फोडून शरद पवारांना संपवण्याचा घाट घातला गेला, परंतु तो सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या अंगाशीच आला. राजकीय लाभ प्राप्त होणं तर बाजूलाच राहिलं, उलट राज्यातील सुजाण जनतेची हेटाळणी भाजपच्या वाट्याला आलेली आहे. शिंदे गटाचा आणि अजित पवार गटाचा एकही खासदार निवडून येणार नाही हे वास्तव फडणवीसांना आणि मोदी शहांना सुद्धा पुरतं उमगलेलं आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरेंची लोकप्रियता आणि त्यांना संपूर्ण राज्यात मिळणारा प्रचंड प्रतिसाद भाजपला रोज हादरवून टाकतोय आणि म्हणूनच त्यांना राज ठाकरेंची गरज भासली. मनसेला त्या किती जागा देणार वगैरे ते आता दिसेलच लवकरच, पण राज ठाकरेंच्या सभा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आयोजित करून त्यांना भाजप वापरून घेईल हे समीकरण तर स्पष्टपणे दिसते. एकनाथ शिंदे किंवा अजित पवारांच्या सभांना पैसे देऊन सुद्धा माणसं यायला मागत नाहीत, खुर्च्या रिकाम्या राहतात. हे मागील काही महिन्यांमधलं सत्य आपण सगळेच सतत पाहत आलोय. राज ठाकरे यांचं वक्तृत्व प्रभावी आहे, त्यामध्ये मनोरंजनसुद्धा भरपूर असतं, त्यामुळे लोक त्यांना ऐकायला गर्दी करतात. ते मराठी मीडियाचे सुद्धा डार्लिंग आहेत. त्यांच्या सगळ्या सभांना TRP असल्यामुळे त्या लाईव्ह दाखवल्या जातात आणि त्यामुळे वातावरण निर्मिती करायला राज ठाकरे उपयुक्त आहेत, यामध्ये काहीच शंका नाही. प्रश्न त्यांच्या सभांना होणारी गर्दी आजवर कधीच मतदानामध्ये परावर्तित झालेली नाही हा आहे.
पक्ष स्थापनेनंतरच्या सुरुवातीच्या झपाट्यानंतर अवघ्या एखाद्या आमदारापुरती मनसे मर्यादित राहिलेली आहे तेव्हापासून. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता ते जे काही निर्णय घेत आहेत त्याची फलश्रुती मनसेला काही लाभ होण्यामध्ये असणार आहे की केवळ भाजपचं नुकसान महाराष्ट्रात कमी करण्यामध्ये होणार आहे, ते नजीकचा काळ आपल्या सगळ्यांना दाखवून देईल. तोवर थोडी प्रतीक्षा करूया. काय म्हणता? तुम्हाला या सगळ्या घडामोडीविषयी आणि जे काही मी मांडतोय त्याविषयी काय वाटतं ते तुमच्या प्रतिक्रियांच्याद्वारे नक्की कळवा. चॅनल आपलं तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आत्ता लगेचच करा. एपिसोड आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.